मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही त्या विद्यार्थ्यांनी एकच काम करायचं, 0 अधिक 1 0 वजा 1 0 गुणिले 1 0 भागिले 1. इथून आपण काय केलं, गणित ड्रिल फाउंडेशनची सुरुवात केलेली आहे. कारण हे गणित जमत नसेल तर या गणितचं ड्रिल फाउंडेशन शिवाय आपल्याला लिहिलंच नाहीये, करावंच लागणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जशी प्रॅक्टिस सांगितली त्या पद्धतीने करायची, पण कुठून 0 अधिक 1 पासून. यापूर्वीचे व्हिडिओ बघायचे आणि या नंतरचे व्हिडिओ बघायचे, यापूर्वीचे व्हिडिओ बघायचे, या नंतरचे व्हिडिओ बघायचे आणि बिलकुल प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सराव करायचा आहे. आणि जसा तुम्ही इकडे सराव कराल तर तुम्हाला गणिताच्या पुस्तकामध्ये जेव्हा शिक्षक शिकवत असताना बिलकुल गणित समजेल आणि एक्सरसाइज करताना सोपं जाईल. तुमचा 2G चा स्पीड असेल तर हमखास या ठिकाणी 5G चा स्पीड होणार आहे. आणि तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे केलं, ज्या विद्यार्थ्यांना हा ट्राय केला आणि त्यांनी व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली, त्यांच्या 100% गणिताच्या बेड्या तुटणार म्हणजे तुटणार, यात संशय नाही. बिलकुल इजी पद्धतीने या ठिकाणी मांडणी केली आणि आपल्या भाषेमध्ये समजून सांगायचा प्रयत्न केला. यापूर्वी आपण 3 अंकी संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघितलेला आहे, म्हणजे तसा 1 अंकीपासून सुरुवात केलेली आहे. तर आज आपल्याला बघायचं 4 अंकी संख्येची बेरीज, त्यानंतर 4 अंकी संख्येची वजाबाकी, 4 अंकी संख्येचा गुणाकार, 4 अंकी संख्येचा भागाकार आणि त्यानंतर 5 अंकीचा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. पूर्णांकाचं संपल्यानंतर दशांश अपूर्णांकाचं सुद्धा घेणार आहे. लसावी मसावीची ड्रिल सुद्धा घेणार आहे, कारण लसावी शिवाय आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. तर मग चला लक्ष द्या, एक प्रॉब्लेम तुमचा हमखास त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी स्वतः प्रयत्नशील आहे, त्यामुळे तुम्ही आक्रमक आणि कृतीशील बनायचं आणि जो आक्रमक आणि कृतीशील बनतो त्यांचा हमखास गणिताच्या बेड्या तुटतील आणि तो हमखास सक्सेसफुल होणार आहे. त्यामुळे लक्ष द्या. आता डाव्या साईडला 1234 1234 लिहायचे, इकडे डाव्या साईडला 56 78 लिहायचे आणि इकडे डाव्या साईडला 90 12ची शिरे लिहायची 10 पर्यंत आणि त्याच्यानंतर 1111चा पाडा या ठिकाणी लिहायचा, कुठे 11110 पर्यंत. बिलकुल या उजव्या साईडला सुद्धा 1111चा पाडा लिहायचा, त्याच्यानंतर 1111चा पाडा उजव्या साईडला लिहायचा सांगितल्याप्रमाणे आणि बेरीज करायची. पहा कशी करायची आहे सांगा. 1 आणि 4 5, 1 आणि 3 4, 1 आणि 2 3 आणि 1 आणि 1 2. पहिले उजव्या साईडचे अंक घ्यायचे, 1 1 घ्यायचा, नंतर 2 2 नंबरचा घ्यायचा, 3 3 4 4 नंबरचा घ्यायचा आहे. पहा 2 आणि 4 6, 2 आणि 3 5, 2 आणि 2 4, 2 आणि 1 3, त्यानंतर 3 आणि 4 7, 3 आणि 3 6, 3 आणि 2 5 आणि 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 4 आणि 3 7, 4 आणि 2 6 आणि 4 आणि 1 5. त्यानंतर 5 आणि 4 9, 5 आणि 3 8, 5 आणि 2 7, 5 आणि 1 6. आता 6 आणि 4 10 10 अशी शून्य हाताला एक इथे द्यायचा, हातचा 6च्या डोक्यावर, बिलकुल 6च्या डोक्यावर हातचा द्यायचा, इकडच्या साईडने नाही, इथं 2 नंबरवर द्यायचा आहे. आता 6 मध्ये 1 मिळवायचा, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10 10 अशी शून्य हाताला एक, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 6 आणि 1 7, त्याच्यानंतर 7 आणि 4 11 11शी 1 हाताला एक, 7 आणि 1 8, 8 आणि 3 11 11शी 1 हाताला एक, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10 10 अशी शून्य हाताला एक, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. त्यानंतर 8 आणि 4 12 12शी 2 हाताला एक, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12 12शी 2 हाताला एक, 8 आणि 1 9 9 2 11 11शी 1 हाताला एक, 8 आणि 1 9 9 आणि 1 10. त्यानंतर 9 आणि 4 13 13शी 3 हाताला एक, 9 आणि 1 10 10 आणि 3 13 13शी 3 हाताला एक, 9 आणि 1 10 10 2 12 12शी 2 हाताला एक, 9 आणि 1 10 10 आणि 1 11. त्यानंतर बघा 0 आणि 4 4, 1 आणि 3 4, 1 आणि 2 3 आणि 1 आणि 1 2 आणि 1 अशी 1. आता तुम्हाला हे समजलेलं असेल. आता 56 78 ची आपल्याला सिरियल बघायची आहे. सांगा 1 आणि 8 9, 1 आणि 7 8, 1 आणि 6 7, 1 आणि 5 6, 2 आणि 8 10 10 अशी शून्य हाताला एक, 2 आणि 1 3 3 आणि 7 10 अशी शून्य हाताला एक, 2 आणि 1 3 3 आणि 6 9, 2 आणि 5 किती 7. आता त्याच्यानंतर बघा 3 आणि 8 11 11शी 1
हाताला 1 3 आणि 1 4 4 आणि 7 11 11शी 1 हाताला 1 3 आणि 1 4 4 आणि 6 10 10 अशी 0 हाताला 1 3 आणि 1 4 4 आणि 5 किती 9. आता त्यानंतर बघा 4 आणि 8 12 12शी 2 हाताला 1 4 आणि 1 5 5 आणि 7 12 12शी 2 हाताला 1 4 आणि 1 5 5 आणि 6 11 11शी 1 हाताला 1 4 आणि 1 5 5 आणि 5 10. आता त्याच्यानंतर बघा 5 आणि 8 13 13शी 3 हाताला 1 5 आणि 1 6 6 आणि 7 13 13शी 3 हाताला 1 5 आणि 1 6 6 आणि 6 12 12शी 2 हाताला 1 5 आणि 1 6 6 आणि 5 11. आता त्याच्यानंतर बघायचंय आता रेग्युलर या ठिकाणी व्हिडिओ बनवणं चालू आहे. तुम्हाला जितक्या लवकर व्हिडिओ बनवून देता येईल तितक्या लवकर तुम्हाला फायदा होणार आहे. पुढे बघा 6 आणि 8 14 14शी 4 हाताला 1 6 आणि 1 7 7 आणि 7 14 14 4 हाताला 1 6 आणि 1 7 7 आणि 6 13 13शी 3 हाताला 1 6 आणि 1 7 7 आणि 5 12. आता त्याच्यानंतर 7 आणि 8 15 15शी 5 हाताला 1 7 आणि 1 8 8 आणि 7 15 15शी 5 हाताला 1 7 आणि 1 8 8 आणि 6 14 14 4 हाताला 1 7 आणि 1 8 8 आणि 5 13. त्यानंतर 8 आणि 8 16 16शी 6 हाताला 1 8 आणि 9 9 7 16 16शी 6 हाताला 1 8 आणि 9 9 6 15 15शी 5 हाताला 1 8 आणि 9 9 5 14. आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला 9 आणि 8 17 17शी 7 हाताला 1 9 आणि 10 10 आणि 7 17 17शी 7 हाताला 1 9 आणि 10 10 आणि 6 16 16शी 6 हाताला 1 9 आणि 10 10 आणि 5 15. या ठिकाणी उजव्या साईडनं आपण डोक्यावर हातचे देत असल्यामुळे एकदम सोपं जातंय म्हणून उजव्या साईडनं आपण काय करायचे हातचे डोक्यावर द्यायचे. त्यानंतर बघायचं आपल्याला 0 8 8 1 7 8 1 6 7 1 5 6 आणि 81 1. आता या ठिकाणी पुढच्या पायाचा बेरजे मधलं 4 अंकी मला लास्ट. त्यानंतर 1 2 3 1 1 2 1 0 1 1 9 10 2 2 4 2 1 3 2 0 2 2 9 11 3 2 5 3 1 4 3 0 3 3 9 12. त्यानंतर बघा 4 2 6 4 1 5 4 0 4 4 9 13. त्याच्यानंतर 5 2 7 5 1 6 5 0 5 5 9 14. त्यानंतर 6 2 8 6 1 7 6 0 6 आणि 6 9 15. त्यानंतरचा बघा 7 2 9 7 1 8 7 0 7 7 9 16. त्यानंतर 8 2 10शी 0 हाताला 1 8 1 9 9 1 10 10शी 0 हाताला 1 8 1 9 9 0 9 8 9 17. त्यानंतर 9 2 11 11शी 1 हाताला 1 9 1 10 10 1 11 11शी 1 हाताला 1 9 1 10 10 0 0 हाताला 1 9 1 10 10 9 किती 19. त्यानंतर बघा आता लास्ट 0 2 2 1 1 2 1 0 1 1 9 10 10शी 0 हाताला 1 आणि 1 1 2. तर अशा पद्धतीने या ठिकाणी गणित सोडवायचे. विद्यार्थी मित्रांनो, ड्रिल फाउंडेशन केल्याशिवाय इलाज नाही. ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही त्यांच्यासाठीचे फक्त, ज्यांना येतं त्यांना धन्यवाद. परंतु ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल जमत नाही ते विद्यार्थी गणिताच्या बाबतीत टेन्शन मध्ये असतात. कारण या ठिकाणी तालुका प्लेस हो, जिल्हा प्लेस हो, आयुक्तालय हो, शहरच्या ठिकाणी जाता शिकायला जाता जर गणिताच्या बेड्या तुटल्या नाही तर गणित येत नसेल तर काही फायदा नाही. फक्त काय जे आई वडील काम करतात शेतात त्यांना असं वाटतं की आपला मुलगा स्पर्धा परीक्षेसाठी शिकण्यासाठी गेलाय, हमखास नोकरी लागणार आहे ही आशावाद ठेवून ते दुप्पट वेगाने काम करतात. त्यांच्या घामाची आणि रक्ताची कदर ठेवायची, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला जे सांगितलं त्याप्रमाणे करायचं आहे. बिलकुल
या ठिकाणी 0+1 पासून सुरुवात करा. सांगितल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. हमखास त्या ठिकाणी 100% तुमच्या गणिताच्या पेढ्या तुटणार आहे, तुम्हाला जमणार आहे आणि तुम्हाला नोकरी सुद्धा लागणार आहे. त्याच्यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी झपाटून अभ्यास करा आणि तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा.